बाई तुझं डोरलं सांभाळ ग, 5 तोळ्याचं येते, आपल्या कष्टाचं आहे, आपण शेतात ते कष्ट केलेलं आहे ते सांभाळतो. ते ती म्हणायची आहे ना तो पण राखणारा, तुम्हाला काय काळजी पडली. आणि माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सी मध्ये मी मरणाच्या दारातून बाहेर आले. त्यावेळेस माझा बीपी वाढला होता. म्हणजे असं दात किलो बसली होती वगैरे असा त्रास पहिल्या प्रेग्नेन्सी मध्ये झाला. मग ती एक मला अनुभव आहे. एक तर म्हणले बाळ तरी वाचल नाही तर तुमची मुलगी तरी. गरज आहे दाखवायचं नाही, त्याला माहिती आहे आपल्या काय गरज आहे तो दे. हे खतरनाक गोष्ट बरं का, देवाशी बार्गेनिंगचा विषय पूर्ण. आम्हाला तुमच्याकडे बघती नाही. सासू चुकते का सून चुकते? तसं नाही, समजूतदारपणा. परत 4 वेळा संडा झाली. माऊली म्हणलं बाबा तुम्हाला नीट करायचं नीट करा, तुम्ही चालू का. 5 वेळेला संडा झाली पाता खरंच झाली ना, खरंच हा झाली नाही संडा. आज माझी घट संडा झाली. माऊली म्हणलं माझी मी एवढी सेवा करतो सगळ्यांची, 60-70 माणसांची, मला काय संडा सुरू लागली. म्हणलं मी काय खाल्ली नाही, संध्याकाळी रात्री खाल्ली नाही, सकाळी खाल्ली नाही. म्हणलं काय ना दुसरी संडा क्लिअर आणि आज काय ना खडके. काल माझी 7-8 वेळा संडा झाली. आज काय देऊ पोट पीठ सगळं मोक्ष झाला. काय देऊ अजून काय किती सुंदर नाही त्याला द्यायचं माझ्यासाठी मागत मग मुलासाठी मागायला म्हणजे मागत असेल तुमची, पण मी नाही मागत. त्याला माहिती ना काय द्यायचं काय नाही द्यायचं. हो चरचरत आहे, तो आपल्याला दिसत नाही. हवेत आहे, पानात आहे, फुलात आहे, सगळीकडे आहे. आत्मविश्वास काय देते, समाधान देते, शांत मन, असं म्हणजे घरची ओढ लागत नाही ना. प्रपंच नाही असं नाही. मला असं 100% डाऊट आहे बरं का, या देवाच्या अत्यंत प्रिय असणार, जवळच्या असणार. मला माझं कृष्णावर आहे, म्हणजे भक्ती कृष्णावर आहे, राधाकृष्णावर. ते बदल झालाय माझ्यात. अक्षरशः मी चिरडीला जायची, मला राग यायचा, मी म्हणजे माणसात मिक्स नाही व्हायची, पण मला देवाने एवढा बदल घडवून आणला. माणसाचं जीवन ही पाण्याचा बुडबुड आहे. हातातला घास तोंडात जाते का नाही हे माणसाला माहित नाही. मग आपण काय गॅरंटी, त्याच्या मनात असलं तर आणेल तो आपल्याला पुढच्या वर्षी. माऊलीला म्हणलं तूच तारणार आहे. पांडुरंगाला म्हणलं आम्ही 3 दिवस कुणी जेवलो. ज्यावेळेस मुलांना जेवण मागितलं त्यावेळेस आम्ही जेवलो. आता मुलगा माझा मेडिकल झाला, मेडिकल माझ्या गावात टाकले मेडिकल. कुठे झालं पंढरपूर पटरून गावाजवळ बंडीच्या बाबा आमचं ऍक्सिडेंट झालं. 2 व्हीलर जाऊन 4 व्हीलर 32 टाकतात पडले. मी सुरुवातीचा मूळ मी हा परमार्थात नसलेला माणूस होतो. पाहिजे, पैसा पाहिजे, पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, तर तुम्ही समाधान जगणार. काय आनंद महत्त्वाचा काय नाही पैसा माझ्यात बदल. कारण मी पूर्वीचा मी ज्यावेळी जे तरुणपणातला जो होता तो आणि माझ्यात आताच्या वृत्तीतला हात बदल फार हा इतरांना माझ्यापेक्षा माझ्या इतर पाहुण्यापैकी सगळ्यांना जास्त जाणवतो. रामकृष्ण हरी म्हणतो काय मिळतं नेमकं ते मी व्यक्त करू शकत नाही. माझा तो ज्या आतल्या चैतन्य जे होत असं ते मला सांगता पण नाही, वर्णन करता येत नाही. कारण ती उर्मी होती वेगळी. माझ्या अंगातलं रक्त फक्त 8 पॉईंट होतं, पण मला 8 पॉईंट रक्त असताना मी देखील रोज चालत होतो आणि ती ऊर्जा माझ्याविषयी होती. ते डोरलं 5 तोळ्याचं ते पदरात पडलं, तो मारणाराने तिचं पाय धरलं. मारायचं का त्याने जीवन ठेवायचं हे त्याच्या हातात आहे. तुम्ही निमित्त आहे डॉक्टर. मंडळी, आपली वारी विश्वास भरीचा हा दुसरा एपिसोड तुम्ही पाहताय. पहिल्या एपिसोडच्या शेवटाला आपण म्हणालो होतो की आपण चमत्कार बघणार आहोत, माऊलींना भेटणार आहोत. आणि त्यांच्या आयुष्यात असा कुठला चमत्कार झालेला आहे का? कारण बऱ्याचदा अशी आपल्या आयुष्यात वेळ येत असते ज्यावेळेस कोणीच नसतं, आपल्याला सगळी दारं बंद झाली आहेत अशी एक भावना असते, आणि अचानक कोणीतरी आपल्याला हात देतं आणि त्या अडचणीतून आपल्याला अलगद बाहेर काढतं. प्रत्येकाच्या आयुष्यात माऊली असा एक प्रसंग येतो. काय वाटतंय तुम्हाला, तुमच्या आयुष्यात असा काही प्रसंग आहे? सगळं चांगलं. आम्ही सगळं असं गरीब होतो, पहिलं गरीब असून नंतर आमचं चांगलं केलं पांडुरंगानं. माझ्या घरी सध्या 14 एकर वावर आहे, 40 लाखात जागा बांधलेली, सगळं पद्धतशीर आहे. फक्त नवरा जसा हे त्यामुळे इच्छा आहे फक्त देवाला की देव माणसानं आता काम करू नये, अभद्र राहा बस. नाही तर मुलगा चांगला आहे, मुलगी सून चांगली, सगळं चांगलं आहे.
इथली इच्छा आहे फक्त, दुसरं काहीच नाही. देवान फक्त त्या माझा लाभत खजानाबत राहू द्या, एवढी इच्छा आहे. माझ्या संग वारी लेवा देवान त्या महानवऱ्यान जसं, बस एवढी इच्छा आहे बाई, दुसरं काही मागायचं नाही, सगळं चांगलं आहे. मग माझ्या मुलानं मला म्हणलं होतं जाऊ नको पंढरीच्या वारीला, तर मी निघली तर त्यानं जाऊ दिलं नाही. तर त्याच्या पायावर गाडी पडली होती. गाडी पडली तर मुलानं मला नेऊन घातलं अर्ध्यामध्ये लांबलो, जसं 2-3 चांगलं 5 कोस. तर लगे पोरानं गाडी घेतली. माझं पोरगं मोठं लय चांगलं आहे, लायनं चांगलं आहे, आज सुना चांगले आहेत आपल्या. पण जसं तेपासून आमचं पालटलंच. पंढरीची वारी करू राहिली मी, 5 वाऱ्या केल्या. आता यंदा जसं जास्त होऊन नाही राहिली, 6वी वारी आता ही. गाडीत बसतो काय, थोडी चालतो काय. पण आता पोरानं लगे बकऱ्या घेतल्या 40,000च्या, इटा आणल्या 60,000च्या. तुम्हाला सांगतो पोत केली 50,000ची, पत्र आणले 12,000चे. लगे विठ्ठलाच्या कृपेनं सगळं चांगलं झालं. आणि पोरानं मला लगे आनंदानं वाटेला. महाराज की रामकृष्ण हरी. काय म्हणता, काय चाललंय? आमचं स्वयंपाक चालू आहे आता. स्वयंपाक हा, काय तिकडं. केलंय? आता आम्ही किती चाललो, मग काय नाही झालं. आणि काल तरी एकादशी उपवासाचं चाललो ना, न काय खाता, नो टेन्शन, पाय नाही काय नाही दुखले. तो दिसत नाही पण तो चराचरात आहे, दिसत नाही पण तो चराचरात प्रत्येक माणसाच्यात. पण माणूस नीट वागू शकत नाही, सगळं ऐकतो पण ती देवाचं ऐकत नाही. देव म्हणजे घडवून घेतोच आपल्यावर. तर आता वाईट घडतंय ना, ते आपण नाही करत, ती देव बुद्धी देतो, त्यामुळे आपल्याला चांगलं घडत जातं. हो. असं काही घडलंय का, म्हणजे असं ज्यावेळेस तुम्हाला वाटलंय की हे विठ्ठलामुळे झालंय, इथं विठ्ठल झालं की वाचले की. आमचं पेशंट पण असं चक्करून पडलं ना, पण माऊलीने आणलं तिथून. हो, वाचलं, झालं की तसं. आम्ही एवढ्याशा केळावरून घसरलो आम्ही. काय घडलं होतं, कुठं घडलं होतं? फुले फाटा तिथं केळाच्या सालीवरून घसरलो. मग काय झालं? काय नाही, थोडा वेळ 5 मिनिट बसलो, रडले मी. व्यवस्थित झाले, चालत आले व्यवस्थित. दिवेघाट सोडून? हो, दिवेघाट चढून आले. तेव्हा नाही दुखलं? नाही काय झालं, रात्री पण नाही काय झालं. देव पण 3 वाजल्यापासून उठवतोच, झोपवतच नाही. उठा म्हणून उठवतात माऊली. आता आम्ही काय करतो माहितीये का, रात्रीचे 9 तास आणि दुपारची पण आम्हाला 3 तास झोप लागते. तरी आमची झोप होत नाही, तरी आम्हाला डोळ्यावर झोप येत असते. तुमचं कसं असं मला कळतच नाही ही गोष्ट. आम्हाला तुमच्याकडे भक्ती नाही. मग मला सांगा, शिकवा भक्ती, काय करू मी? मला भक्ती म्हणजे नेमकं काय? भक्ती म्हणजे नामस्मरण. हा, त्यालाच फक्त उठता बसता त्याचं चिंतन जर मनात असेल, आपोआप घडवून घेतो, आपोआप घडतं ते. उठ म्हणून देव पण उठवणार. नामस्मरण करू मी आता? आपल्याला कुठला देव आवडते? रामकृष्ण हरी, माऊली माऊली जरी म्हणला तरी चालतंय. बर, माऊली खरंच माऊली आहे. रामकृष्ण हरी म्हणलं की सगळं प्रश्न सुटतात? हो, नाही नाही नाही, वरून असं कशा थोडी सुटणार? त्याचा पण ध्यास लागला पाहिजे आतून. आतून लागला पाहिजे? हो, हृदयातून? हो, आतून पाहिजे, मनापासून. आपल्याला जी गोष्ट आवडती, आपल्याला ती पाहिजे असते ना. आपण भांडण करू काय जिद्दीनं घेतो, तसं नाही. तसं ते देवाचा ध्यास पण तसा जिद्दीनं लागला पाहिजे. घरची काय म्हणते ती, तू जा आणि तिथं तुला विठ्ठल सापडेल किंवा तुला विठ्ठलाची ओढ लागेल. पण मी आता फिरतोय, थोडं थोडं पटतंय, पण नाही असं नाही, थोडं पटतंय की सगळी लोक चालत असतील तर काय आपण एकटे शाने नाही, सगळी लोक चालतील तर काहीतरी शक्ती आहे, काहीतरी आध्यात्मिक अशी ओढ आहे, असं काहीतरी आहे. पटतंय मला ती. पण असं ते म्हणताय ना तुम्ही, हृदयातून आतून पाहिजे, आतून पाहिजे, आतून आतून. ते माझं अजून तरी काय सगळं 100% झालं. म्हणजे तुम्ही देवाला कनेक्ट झालेला नाही झालेलो, त्याला कनेक्ट व्हायचं. कनेक्ट त्यांना व्हायचंय. कसं व्हायचं म्हणजे आपण आता बसल्या बसल्या जे चांगलं चिंतन करतो ना, बसल्या बसल्या विचार त्याच्याशीच बोलायचं. आपण त्याला बोलायला जायचं नाही, त्यालाच बोलायचं. तसं कनेक्ट व्हायचं. देवा बघ तू, मला काही माहिती नाही. म्हणजे माझ्या काय समस्या असतील समजा, देवाला सांगायचं की तू बघ बाबा काय असेल तुझं बघ तू, तू बघ तू, आम्हाला काय माहिती नाही. मला आनंद देणार की, तुमच्या जर नशिबात असेल तर मिळणार की आनंद. पण 15 वर्ष माझ्या सासूबाई वारी करत होत्या. त्यांना 2 वर्ष गेले, काही जमत नाही, चालता येत नाही, तरी पण त्या येत होत्या. स्वयंपाक ही बनवत होत्या, वारकऱ्यांना जेव घालत होत्या. ती पण पुण्याचंच काम आहे. जेवण चालण्यापेक्षा आत्मा तृप्त करणं हे लय महत्वाचं आहे. त्याच्यामुळंच आपल्या अंगात बळ येतं चालण्याचं.
ते तर अगोदर मेन पॉईंट आहे आधी, बरोबर आहे. मेन पॉईंट आहे. मग गेले 15 वर्ष माझ्या सासूबाई होत्या त्या, 2 वर्ष त्यांना काय होत नाही आता. मग माझी पहिलीच वारी आहे ही, आणि मी त्यांची थोरली सून आहे त्यांची. म्हणजे थोरल्या सुने या नात्यानं तुम्ही आता त्यांचा पुढे चालवता. त्यांच्या माघारी मीच करणार आता, त्यांच्या माघारी मीच करणार. म्हणजे असं सासू सुनेचं नातं जरा कमी बघायला भेटतं. माझी सासू 15 वर्ष करत होती, तर मी आता तिच्या सुनेच्या नात्यानं पुढे. ते म्हटल्या आता मला होत नाही, तू बघ तुला होते का. मी म्हटलं बघू. मग अशी एक उत्साह निर्माण झाला की आपण जावं वारीत. मला एक प्रश्न पडलाय पण. बोला. माझा प्रश्न असा आहे हा. की आता काय होतं माहितीये का, तुमचं खूप चांगलं नातं आहे दिसतंय मला असं. हो आहे. हा. पण जगात बघताना तर तसं काही मला दिसत नाही. नाही आपण पण तसं राहावं लागतं. मला नाही सांगा, त्यांना सांगा की जे नाहीत राहत. हा तिकडं आपण पण तसं राहावं लागतं, कारण आपल्याला पण उद्या सून येणार आहे. आपण बी कुणाची तरी सासू होणार आहे. सास भी कभी बहू थी. हा, आपण बी कुणाची तरी सासू होणार आहे. सासू चुकते का सून चुकते? तसं नाही, समजूतदारपणा कुणाकडे? आपण घेतलं तर काय हरकत आहे. सुनेकडे का सासूकडे? आपण घ्यायचा, आपण घ्यायचा सून, आपण समजून घ्यायचं त्यांना. जरा एखाद्याचा स्वभाव असतो तरकटे, मग आपण समजून घ्यायचं ना. तशा माझ्या सासूबाई नाहीत, तरकटे म्हटला तुम्ही. चांगले जगातल्या स्वभाव असतो, स्वभाव असतो एखाद्याचा. तुमचं आणि सासूचं कधी खटकलं नाही का? नाही कधीच नाही कधीतरी असं झालं असं? नाही, कधीच नाही. कारण त्यांना पण मुलगी आहे, ती पण कुणाच्या तर घरी गेलेली आहे, त्यामुळे त्यांना त्याची जाणीव आहे. किती सुंदर विचार आहे, जाणीव आहे त्यांना. किती सुंदर विचार. त्यांना पण माहिती आहे ना आपल्या मुलीला ती कशी वागणूक देतात, तशीच आपण पण आपल्या सुनेला दिली पाहिजे. आणि असं जर केलं तर सगळं घर होणार. आणि माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सी मध्ये मी मरणाच्या दारातून बाहेर आले. माझी मम्मी भजनात जाते, अंगणवाडीची कार्यकर्ते आहे, आणि भजनाची सगळेच भक्तीची आवड आहे तिला. पाळणं सगळं येतं, सगळीच आवड आहे पहिल्यापासून. मग पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये माझा BP वाढला होता. त्यावेळेस मला डॉक्टरनी माझी गॅरंटी दिली नव्हती. एक तर म्हणले बाळ तरी वाचल, नाही तर तुमची मुलगी तरी. मग माझी मम्मी देवाच्या पुढे भजन करत बसले. मग तिनं काय मागितलं तर मला तर माझं बाळ पाहिजे. आणि तिनं काय सांगायचं, मग तिला पंचायत पडली ना, मी काय सांगू असं वाटलं. मग ती म्हणली माझ्या मुलीला प्रयत्न करा, मी विठ्ठला भक्ती करते, विठ्ठलाची मी नामस्मरण करते की दोन्ही सुखरूप होईल. तर ती विठ्ठलाने केलं. ही एक मला अनुभव आहे. काय झालं त्यावेळेस माझा BP वाढला होता. म्हणजे असं दात किलो बसली होती वगैरे, असं त्रास पहिल्या म्हणजे झाला. मग ती एक मला अनुभव आहे की ही सगळं विठ्ठलामुळे झालं, आणि त्यानं मला बळ दिलं सहन करायचं सगळं. असं झालं. हा एक प्रसंग आहे माझ्या जीवनातला. तेव्हापासून तुम्ही विठ्ठलाच्या अगदी. आणि मला वाटतच नव्हतं की मी चालू शकेल, असं मला वाटलंच नाही. म्हणलं काय असेल ते असेल, देवावर विश्वास. आणि पहिलीच वेळ आहे माझी एवढं अंतर क्रॉस करण्याची. हां, पहिलीच. मी ह्याच्या अगोदर 5 वाऱ्या केल्या पंढरपूरच्या, 4 केल्या चालत सासूबाईंबरोबर. त्याच्या माघारी प्रेग्नेंट असल्यामुळे सासरीने आमच्या गाडीवर नेली मला. म्हणजे आनंद त्याच्याकडून मागायचा का नाही मागायचा? नाही मागायचं. आपल्यासाठी काय नाही मागायचं, त्याला माहिती आहे ना काय द्यायचं, तो देणार. कोणासाठी मागायचं? दुसऱ्यासाठी मागायचं. हा सुखी ठेव ह्याला कोणासाठी मागता? नाही मागतच नाही, मला देतच देव भरभरून. नाही, पोरासाठी मागत असणार. नाही त्याला द्यायचं. आमच्या एक नाही, माझ्यासाठी मागत असतात. मग मुलासाठी मागायला म्हणजे मागत असेल तुमची, पण मी नाही मागत. त्याला माहिती आहे ना काय द्यायचं काय नाही द्यायचं, तो देणार. आपला विश्वास आहे, कारण मी भोगलंय जास्त. त्यावेळेस कळत नव्हतं देवाला काय मागायचं. म्हणजे देव म्हणतो तुला मागायची गरज नाही, माझ्याकडे येतो. हा, मग तसं नाही करायचं. त्याला सारखं जायचं, सोडायचंच नाही त्याला. शेवटपर्यंत दिवे घाटात ना आला तुम्ही? हा, दिवे घाटात मला काय सुद्धा वाटले नाही, काय सुद्धा नाही. आमचं पाय गळ्यात आलो काल. मग आता आपली भक्ती पाहिजे, नामस्मरण पाहिजे. मी म्हणलं माऊली, इथून आम्हाला एवढा घाट सुखरूप पार करू दे. हां, आम्हाला ओढ आहे. मी जिद्दच ठेवली, आपण म्हणजे भक्ती केली विठ्ठलाची की मलाही क्रॉस करायचं एवढं अंतर, आम्ही केलंच पाहिजे. गरज आहे असं दाखवायचं नाही, त्याला माहिती आहे आपल्या काय गरज आहे, तो दे. हे खतरनाक गोष्ट बरं का, देवाशी बार्गेनिंगचा विषय आहे पूर्ण. देवाला सांगायचं नाही मला गरज आहे, पण देवाची भक्ती करायची. हो, त्याला माहिती आहे ना आपल्याला कुठं गरज लागते. देवाची भक्ती करायची आणि निस्वार्थपणे निस्वार्थपणे करायची.
त्याला मागायचं नाही, काय मागायचं नाही, तो देणार आहे. त्याला माहिती आहे हिला पुढं काय लागायचं, हिला आपण काय द्यायचं, आपल्या पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त देतोय देव. काय मिळते त्याच्याकडनं? समाधान, समाधान, ज्ञान सगळं मिळत आहे का नाही. माणसं जोडून दिली एवढी काय ती कमी आहे का? रक्ताच्या नात्यापेक्षा ही नाती छान आहे, श्रेष्ठ आहे. म्हणजे डोळे झाकले, नामस्मरण, नामस्मरण माऊली केलं. माऊली, आपले हात जोडले हा. आणि सांगितलं की काम होतंय. जिद्दच की मला एवढा रस्ता सुखरूप वारी माझी पोहोचू दे. असं होतं? हो, आपली भक्ती पाहिजे, देवावर थोडी श्रद्धा पाहिजे. हो, चराचरत आहे तो, आपल्याला दिसत नाही. हवेत आहे, पानात आहे, फुलात आहे, सगळीकडे आहे, पण ती आपल्याला ही होत नाही. आणि जेव्हा आपल्याला सुख समाधान आपण मागून मिळत नाही, त्याला वेळ आल्यावर तो देतो आपल्याला. हो, नाही माझी पहिलीच वेळ आहे. तुमची तरी पण एवढं? हो, अरे बा, आत्मविश्वास. वारी काय देते माऊली? काय देते? समाधान देते, शांत मन, असं म्हणजे घरची ओढ लागत नाही ना, प्रपंच नाही असं. एवढं भरून आलंय ना आज, म्हणजे खरंच माझा आता मी आता इथं ही सगळं बोलू शकेल, पण माऊलीने सांगितलं, जे माऊलीने सांगितलं ते मी बोलत गेले. काल अक्षरशः आमच्या समोर एका माणसाला फिट आली, माणूस पडला असा डोक्यावर. माऊलीची कृपा, त्याच्या खाली त्याच्या मागं अडकलेली होती, ती अडकली. म्हणून माऊलीला ती बुद्धी सुचली की ती पिशवी त्याच्या डोक्याखाली पडावी. आमच्या समोरच घडलेली घटना आहे काल. हा, कमी आहे का? आमच्या समोर लगेच माणसांनी सगळी गोळा झाली आणि वारकरी एकमेकाला लय सहकार्य करतात अशा वेळेस. हा, पटकन त्याला ॲम्ब्युलन्स येऊन सोय पण सगळी चांगली व्यवस्थित, जिथल्या तिथं लगी औषध पाणी काय झाले की लगी व्यवस्था आहे इथं. हा, ते कशामुळे? कारण आपण आता बघा 2 दिवस कुठे पाहुण्या रावळ्याच्यात गेलो, घरची ओढ लागून नसते. घरी काय झालंय, पोरगा काय करतोय, नवरा काय करतोय, हे काय करतात, वावरात काय चाललंय. इथं असं काहीच नाही होत का हो? नाही, लक्षातच येत नाही, घरचं काय विसरूनच जाते सगळं. म्हणजे आम्हा तरुणांना तर आम्हाला काय अनुभव नाही. आम्ही काल दिवेघाट चढलो तर आमचं हे घायला आलं, सकाळ उठता आहे ना आम्हाला. तुमचं कशानी काय माहित नाही. आता देवाचीच भक्ती, एवढं बळ कुठून येतं? ती देवानेच दिलेलं, आम्हाला काय माहिती. नाही, मला असं 100% डाऊट आहे बरं का, या देवाच्या अत्यंत प्रिय असणार, जवळच्या असणार. मला माझं कृष्णावर आहे, म्हणजे भक्ती कृष्णावर आहे, राधा कृष्णावर. तर मला तुमच्यात पण थोडा थोडा विठ्ठल दिसतोय बरं का. तर हो, बदल झालाय माझ्यात अक्षरशः. मी चिरडीला जायची, मला राग यायचा, मी म्हणजे माणसात मिक्स नाही व्हायची, पण मला देवाने एवढा बदल घडवून आणला. किती चाललं काय वाटत नाही, काहीच वाटत नाही. हा परत 4 वेळा संडास झाली. माऊली म्हणलं बाबा तुम्हाला नीट करा असलं नीट करा, तुम्ही चालू का. 5 वेळेला संडास झाली पाता, खरंच झाली ना, खरंच. हा, झालीच नाही संडास. आज माझी घट संडास झाली, मला माहिती आहे, माझी खात्री. आणि काय केलं तुम्ही, कसं केलं? काय देऊ ना, औषध गोळी खाल्ली का. हा, माऊलीला म्हणलं मी एवढं काम तुमची, मी तुमची एवढी सेवा करतो म्हणलं, गोळ्या पण आहेत माऊली, माझ्या मागं का तुम्ही लागलाय म्हणलं. कसं म्हटलं तुम्ही? माऊलीला म्हणलं मी एवढी सेवा करतो सगळ्यांची, 60-70 माणसांची, मला काय संडास तुम्ही लावली म्हणलं. मी काय खाल्ली नाही, संध्याकाळी खाल्ली नाही, सकाळी खाल्ली नाही म्हणलं. काय ना दुसरी संडास क्लिअर डोळे जातात. आणि माऊलीला हे केलं, नमस्कार आळवण केली की बाबा जमून जाऊ दे, कार्यक्रम झाला. फिट झाला, मोकळं झालं, मोकळं. आज काय ना खडखड. काल माझी 7-8 वेळा संडास झाली, आज काय देऊ, मोक्ष सगळं मोक्ष झाला. काय देऊ. अजून काय, किती सुंदर. तर तुमचा अनुभव ऐकून मला दाटून आलं, काही सुद्धा मला वाटलं की खरंच तुम्हाला जर एवढी अनुभूती आली असेल तर काहीतरी असेल. तीच माझ्या जीवनातला. आज माझी मुलगी 15 वर्षाची, त्या टायमिंगलाच मला असं झालं. आज मुलगी माझी 10वीला आहे, मुलगा 8वीला आहे माझा. हा, आणि मिस्टर म्हणाले जा तू. त्यांच्या प्रोत्साहनामुळे सासूबाईच्या मी इथपर्यंत आज आले, आणि माऊलीच्या, कारण घरची बी आज्ञा पाहिजे, जा तू म्हणायला. सगळं मी बघतो, सगळं मी हँडल करतो, सगळं. डोळ्यात पाणी आले तुमच्या. मग एवढी श्रद्धा आहे भाऊ विठ्ठलावर. आपण नाही मागायचं काय, ते आपोआप देतो. निरपेक्ष भावनेने करत राहा. निरपेक्ष. आणि मी इथून पुढे येणार वारीला, शेवट जेवढं आपल्याला शक्य असेल, माऊली जोपर्यंत आणेल तोपर्यंत यायचं. पण ह्याच्यावरनं अनुभव आलाय की मी वारी विठ्ठल मला आणू शकतो. पहिली वारी आहे माझी, हा विश्वास आहे. आणि इथून पुढून असंच आणणार तो. फक्त मनात त्याची ओढ पाहिजे माणसाला.
आणि तो आणणार. आणि माणसाचा भरोसा नाही, आपण म्हणून पण काय उपयोग नाही. माणसाचं जीवन ही पाण्याचा बुडबुड आहे. हातातला घास तोंडात जाता का नाही हे माणसाला माहित नाही. हां, मग आपण काय गॅरंटी, त्याच्या मनात असलं तर आणेल तो आपल्याला पुढच्या वर्षी. झालते एक बळ्या पंढरपुरी मुलाचा ॲक्सिडेंट झालता. मग लाईफलाईनला आम्ही ॲडमिट केलं. केल्यावर तिथं माऊलीला म्हणलं तूच तारणार आहे पांडुरंगाला म्हणलं. आम्ही 3 दिवस कुणी जेवण नाही. ज्यावेळेस मुलांना जेवण मागितलं त्यावेळेस आम्ही जेवण. आता मुलगा माझा मेडिकल झाला, मेडिकल आहे माझ्या गावात टाकले मेडिकल. कुठे झालं होतं आपलं? पंढरपूर पटवून गावाजवळ बंडी शाबापाशी आमचं ॲक्सिडेंट झालं. 2 व्हीलर जाऊन 4 व्हीलर 32 टाकतात पडलं. किती दिवस होते हॉस्पिटलमध्ये? 17 दिवस होतो आम्ही. 17 दिवस बिना अन्न पाण्याचं? नाही 3 दिवस आम्ही. तिसरी त्याने जेवण मागितलं मला, पप्पा मला जेवा द्या म्हणला. तेव्हा काय अवस्था होती तुमची? घाबरला असेल खूप. का परत उठतो आम्ही, सगळे पैसे घेऊन यायचे. पैसे घ्या पण आमचं पोरगा वाचवा. माऊली, आता तुमचं पोरगा, तेच पोरगा आता मेडिकल चालवतंय. हां? विठ्ठलानं वाचवलं. एक पोरगा पेस आहे. बाप, अजून काय पाहिजे? विठ्ठलानं वाचवलं. विठ्ठलानं वाचवलं ना म्हणायचं. आणि सगळ्या एकच आमच्या मळ्या, सगळ्या या 3 महिने या मुला आहेत, मळ्यात मळ्यात माझ्या नातू या देखून. मी सुरुवातीचा मूळ मी हा परमार्थात नसलेला माणूस होतो. म्हणजे मी पूर्वीपासून वयाच्या 55व्या वर्षापासून मी परमार्थात शिरलो. आणि त्या परमार्थ केल्यानंतर जे माझी प्रगती झाली, इतरांच्या म्हणजे सर्वांगी सांसारिक प्रगती झाली किंवा स्वतः व्यक्तिगत प्रगती झाली अध्यात्मातली, ही सगळी माऊलीच्या कृपेमुळं, माऊलीच्या फक्त सेवेत राहिलो आहे. ते माऊलीच्या सेवेत जास्त राहिलेलं आहे. आम्ही माझा एकच देव आहे, माऊली आणि पांडुरंग. मी दुसऱ्या कोणाला मानत नाही. सकाळी उठलं की आंघोळ करायची, माऊली दर्शन घ्यायचं, जायचं फिरी, देवाला उठून सगळं काढायचं, इना घ्यायचा, फिरी घ्यायची, रामायण आणायची, अभंग घ्यायचं, 4 आरत्या घ्यायच्या, पुणे देवाला जायचं, पुणे राहणार जायचं. माझ्यात बदल, कारण मी पूर्वीचा मी ज्यावेळी जे तरुणपणातला जो होता तो आणि माझ्या आताच्या वृत्तीतला हात बदल फार हा इतरांना माझ्यापेक्षा माझ्या इतर पाहुण्यापैकी सगळ्यांना जास्त जाणवतो. कसा होता म्हणजे तरुणपणातले तुम्ही कसे होतात आणि आता? तरुणपणामध्ये तो कसे की पैलवानकीचं जीवन म्हणजे नुसतं आणि पुढचा आला की कुठल्याला पटलं नाही की उचलायचं आणि त्याला टाकायचं, मारायचा, हे प्रकार थोडासा होता. म्हणजे थोडासा गुंडगिरीतला स्वरूपाचा. पण माऊलीच्या सहवासात आल्यानंतर माऊलीनं जो बदल घडवला आपल्या आपल्या जीवनामध्ये, स्वभावातला बदल हा फार फार महत्त्वाला. आता प्रत्येकाला नमस्कार करून फक्त विषय नाही, त्यावेळी कुणाचं गोष्ट पटवून घेत नव्हतो. जे त्याला पुढच्या घराने पटत नाही ना, त्याच्याबरोबर सरळ त्याला उचलून त्याला मारणे, हा प्रकार थोडासा वेगळा होता. थोडासा रॅश प्रवृत्ती होती. आणि हा बदल झालेला आहे. आणि तो माऊलीची देणगी आहे आपल्याला, माऊलाची महत्त्वाची. काय मिळतं? काय नाही, सुख समाधान ह्याच माऊली. म्हणजे उठता बसता माऊली म्हणायचं, रामकृष्ण हरी म्हणतो. काय मिळतं नेमकं? काय देऊ नाही, समाधान जेवाला तेवढंच, दुसरं काय सांगत नाही आपल्या. तुम्ही किती कमवले आणि किती तुमच्या विषयी आहे हे तुम्हाला कोणी तुम्ही देवाच्या गावात राहता. हां, देवाच्या गावात पंढरपुरात राहता. हां, पंढरपुरात राहता ना? हां, चंद्रबाग पंढरपुरात माझी 5-6 माणसं आहेत राहायला. आई भाऊ, सून, 2 भाव आहेत, नातू आहे पंढरपुरी. माझं पुण्यात काही नव्हते किंवा काही नव्हतं. मुलगा देखील त्यावेळी कोल्हापूरमध्ये तो इंजिनिअरिंगला होता. पण मी माऊलीच्या सेवेत असतेवेळी मी आता सध्या दिघीमध्ये माझं घर आहे, दिघीमध्ये आहे. पण माऊली त्या सेवेत असताना मी पहिले 3 वर्ष मला त्या ठिकाणी येत आल्यानंतर, म्हणजे तो आता मी जे ठिकाणी दिलं मला त्यावेळी काय असं वाटत होतं. पण मी ज्यावेळी माऊली थोरल्या पादुकाचा अंतर सोडून पुढं आलो, माऊलीच्या थोरल्या पादुका आहेत, थोरल्या पादुकेचं अंतर पुढं सोडून आल्यानंतर थोड्या वेळ अंतर माझ्या अंगात चैतन्य वेगळं व्हायचं. माझ्यावेळी त्यावेळी मी जाणवत होतो असं मला असं का होतं आहे. पण ठराविक अंतर तिथंपत्र आल्यानंतर मला ते व्हायचं. असं 3-4 वर्ष झालं. 3-4 वर्ष झालं. आणि 3 वर्ष तरी मला निश्चित जाणवलं. ते
व्यक्त करू शकत नाही. माझा तो ज्या आतल्या चैतन्य जे होतं असं ते मला सांगता पण नाही, वर्णन करता येत नाही, कारण ती उर्मी होती वेगळी. आणि 4थ्या वर्षी प्रत्यक्ष मुलगा ज्यावेळी इकडं आला आणि घर घ्यायचं, घर झाल्यानंतर मी पण रिटायर झालो होतो त्यावेळी. मी सगळी आपल्या घराला लावायसाठी म्हणून म्हटलं घेऊया, आणि मुलग्याला सांगितलं जागा तू निवड, आणि नेमका मुलग्यानं त्याच ठिकाणी ते घर घेतलं. आणि ज्यावेळी घर घेतल्यानंतर म्हणजे जे घर घेतल्यानंतर ती उर्मी माझी म्हणली, म्हणजे माऊलीने मला ती जागा ठेवलेली होती ती, म्हणजे ती मला माऊलीने जरा जाणीव करून दिली, सुचवत होती. आणि तिथं आल्यानंतर की म्हणजे या ठिकाणचा तू रहिवासी आहेस, माऊलीनं मला आपल्या जवळ घेतलं. बरं आता का नाही मला एक प्रश्न पडला तुमच्या बोलण्यावर. आता काय आहे, जेव्हा मी बाहेर जातो का नाही त्यावेळेस बरेच जण असं म्हणतात, जी मोठी मोटिवेशनल स्पीकर म्हणतात त्यांना, ते म्हणतात बाबा पैसा पाहिजे माणसाकडे जगायसाठी. काय नाही, कोण म्हणतं की बाबा नाही राजकारणी काय म्हणतात सत्ता पाहिजे, आणि कोण म्हणतो पद आम्हाला पाहिजे, माऊलीने ह्या बरं का प्रतिष्ठा ह्या 10 वर्षात मला भरपूर पाहिजे. दिले. ऐका की माऊली, मी काय म्हणतोय माऊली, ह्या 10 वर्षात मी 1 कोटी रुपये इथे झाले माझे. माऊली मी काय म्हणतोय, तर मला असं म्हणतात सगळेजण बाहेर, आपण ऐकतो की सत्ता पाहिजे, पैसा पाहिजे, पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, तर तुम्ही समाधान जगणार. काय आनंद महत्त्वाचा काय आहे? नाही, पैसा हे बघा, पैसा माणसाजवळ येत नसतो, फक्त माणसाजवळ येते. पैसा तुमचे बी किती आहे, कोण मंत्री आहे, काय करा, मंत्री तीच कापड घालतोय, मंत्री तीच खातोय. पैशाला काय करायचं महत्व? शेवट जिथनं आला तिथंच जायचा शेवट. ती म्हणत आहे खाली हात आहे तो खाली हात जाणे काय. वा, हां तसं आहे शेवट, दुसरं काय नाही. म्हणजे सत्ता महत्वाची नाही, पैसा काय महत्वाचा, काय नाही, शेवटाला महत्वाचा आहे आनंद आणि समाधान. समाधान एवढंच जीवनात आहे, दुसरं काही नाही. क्या बात आहे. रामकृष्ण हरी माऊली. ही गोष्ट इतकी मला पटलेली आहे. आणि यात पाया पडायची जी आहे म्हणजे वारकरी कोण बी असू द्या किंवा मुख्यमंत्री असू द्या, पंतप्रधान असू द्या, पायाला हात लावला पाहिजे. आणि आणि एवढा देव आहे पाक जगात, फक्त पायाला हात लावणार पांडुरंग होतं. मग काय लहान असो मोठा असो, कोणी बी एकमेकांच्या हा पाया पडायचं. आणि 12 बोलते ते कुठला कोण्या समाजाचा आहे, ह्या समाजाचा आहे, त्याचा काय देऊन आहे इथं माऊलीच फक्त. मी जे चालत असताना 5 महिने म्हणजे पुढचे 5 महिने म्हणजे मी 30 किलोमीटर चालत होतो रोज. पण आणि तो रस्ता कसा आहे की थोडासा म्हणजे घाट, ऊस, डोंगर वगैरे हे सगळ्या प्रकारचं सगळं होतं. पण एका ठिकाणी मला असा अनुभव हे करून आला की माझ्या अंगातलं रक्त फक्त 8 पॉईंट होतं. पण मला 8 पॉईंट रक्त असताना मी देखील रोज चालत होतो, आणि ती ऊर्जा माझ्याविषयी होती. मी बाकीचं हा साक्षात्कार आहे. कारण मला हे कधी कळाला की मी डॉक्टरपाशी गेल्यानंतर मला कळालं. पण डॉक्टरनी मला सांगितलं की तुम्ही 8 पॉईंट असताना रक्त चालू नाही, तुम्ही मला म्हणजे तुम आप गलत बोल रहे हो ऐसे बोल. डॉक्टर जे होते तिथले नर्सिंगपूरमध्ये डॉक्टर म्हणजे जे मोठे सिव्हिल हॉस्पिटल आहे, त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने ज्यावेळी चेक केल्यानंतर तुमचा हा रक्त पॉईंट आणि यापेक्षा अजून थोडासा जर रक्त कमी झालं असतं तर तुमचा डेथ झाला असता म्हणून सांगितलं होतं. म्हणजे एवढं तुम्ही बोळवून किंवा तिथं डेथ झाले असं सांगितलं होतं. पण ही मी जी ऊर्जा म्हणतो माझ्याविषयी होत्या, माऊली होती किंवा नर्मदा मैया होती किंवा शंभो शंकर होते, म्हणजे हा परमेश्वर कोटा हे बनणार आहे म्हणणं. जो कोणी परमेश्वराला मानत नाहीत, परमेश्वराचं अस्तित्व बघायचं असेल तर त्यावेळी मला प्रत्यक्षात दिसलं. कारण त्यावेळी मी एवढं दररोज चालत होतो, आणि चालल्यानंतर मी ज्यावेळी ॲडमिट करून घेतलं डॉक्टरांनी, आणि 3 दिवस मी डॉक्टर ॲडमिट झालो, आणि त्यातून रक्त चढवलं पाहिल्यानंतर मग मी पुढं चाललं. बाया माणसं 2दा जायचे पंढरपूरला, एक ववसा टाकायला जायचे आणि एक आषाढी एकादशीला जायचे. तर ती अशीच आपली ववसा टाकायला निघाली लक्ष्मीबाई. तर आमच्या आजोबाने मी पण म्हणजे बाई तुझं डोरलं संभाळ ग, 5 तोळ्याचं येते, आपल्या कष्टाचं आहे, आपण शेतात ते कष्ट केलेलं आहे ते सांभाळतो. ते ती म्हणायची आहे ना तो बघणार राखणारा, तुम्हाला काय काळजी पडली. आता त्याचं नाव बी विठोबा आणि त्याचं नाव लक्ष्मी, माझं आहे ना म्हणले तो राखणारा, तुम्ही काळजी करू नका म्हणले. गेली ती, आणि ती अशी वाकली ववसा टाकायला, मागून ते कट केलं, चोरट्याने कट केलं, आणि ते पांडुरंगाने तिच्या पदरात पाटलं. म्हणजे माझ्या आजीने हा लहानपणी मी 6वी-7वीला असताना सांगितलेला प्रसंग आहे, तो आतापर्यंत माझ्या मनावर आहे. ते डोरलं 5 तोळ्याचं ते पदरात पडलं, तो मारणाराने तिचं पाय धरलं. काय पांडुरंगाने कुठून कृपा दिली. 8 वाजता म्हणले काका तुम्ही या लगेच ॲडमिट व्हायला.
इंजेक्शन दिले होते, सगळं सलाईन बिलाईन लावलेलं होतं सगळे. कारण तुमचा स्कोअर म्हणले जास्त आहे. तुम्हाला आता जर 2-4 तासात ना ॲडमिट केलं तर कदाचित. तर म्हटलं भाऊ माझी भाऊ दत्त महाराजाव पांडुरंगाव माझी आहे श्रद्धा. मारायचं का त्याने जीवन ठेवायचं हे त्याच्या हातात आहे. तुम्ही निमित्त आहे डॉक्टर हो. ॲडमिट झालो मी, चालतो लोखंडी जना चढ वर गेलो. माझा 92च्या खाली ऑक्सिजन त्यावेळेस बी आला नव्हता खाली. सगळं व्यवस्थित होतं, BP नव्हती, शुगर नव्हती, सगळं होतं. आलं मला बी सहज बटायना 19 स्कोअर. बरं मी ते रिपोर्ट बी वाचला, 19 स्कोअर आहे म्हणलं. आणि ते म्हणले तुम्हाला ICU मध्ये टाका. म्हणलं ICU मध्ये नाही जाणार, मला ऑक्सिजन बी नको, तुमचं काय ट्रीटमेंट चालू असेल ते करा. म्हणले पैसे पांडुरंगच देतोय तुमचा. सकाळचा व्यायामाला जातो डोंगराचा मी. सकाळी घरापासून गणपतीचा जप चालू करतो. मध्ये गेलो अंतर काटलं की लक्ष्मी माता कोल्हापूरची तिचा जप करतो. तिथून वरती लागलो की महामृत्युंजय जप. हे कुणाला माहिती ना, आता तुम्हाला सांगतो. तो शेवट डोंगराचं टोक गाठतपर्यंत तो मृत्युंजय आणि आता नाही पांडुरंगाचं ना. मला फक्त म्हणायचे तुम्ही गप्पा गोष्टी मारताय, सगळं मारताय, हास्य विनोद करताय, तुम्ही देवाचं नाव घ्या ना. त्याला काय पैसे लागतात का देवाचं नाव घ्यायला? लागतात का? असं नका ना. तुम्ही देवाचं नाव घ्यावा. अहो तुमचं आयुष्य देव वाढवतोय ना. स्कॅन काढलं तर सगळ्या रक्ताच्या गुठळ्या मेंदूत. डॉक्टर सुद्धा हँग झाले की एवढ्या ह्या बाईला मोठा ब्रेन स्ट्रोक झालाय आणि बाई व्यवस्थित नॉर्मल दत्त महाराजांचं पांडुरंगाचं नाव घेते या. ते म्हणले डॉक्टरांना म्हणले तुम्ही कोण वाचवणार? तो वाचवणार तो आहे ना, त्यांनीच काढलं. मी डॉक्टरांना शॉक बसला की काल या बाईला ब्रेन स्ट्रोक झाला, एवढ्या घुटोळे झाल्या. डॉक्टरनी हात जोडले आणि स्वतः डॉक्टर तिच्या पाया पडले. तर त्या कुठंतरी कोणी बैलाला हात लावला आणि बैल बिचाकला की सगळा हुल्लोड सुटला, पळापळी झाले. आणि त्यात आमचे कारले तात्या पडले, पायावर पडले आणि त्यांनी ते पाय हातावर जोर पडल्यामुळे फ्रॅक्चर झाला. आम्हाला फोन केला नाही त्या माणसाने. तर एका माणसाने त्यांना घाटाच्या वर आणून सोडलं. तर म्हणले आता तुम्हाला ॲम्ब्युलन्स करून देते. म्हणले कशाला? माऊली आहे ना, ते बघून घेईन ना काय करायचं. अहो सासवडपर्यंत येतपर्यंत एवढा हात झाला त्यांचा. पण त्यांनी तिथून सुद्धा ते गाडीत बसले नाही. म्हणले मी पायीच जाणार सासवडला. सासवडला आल्या, एक्सरे काढला, हात बांधला. मी हॉस्पिटलला बी म्हणले मी ॲडमिट होणार नाही. ते आमचं एवढं गुडघा आलं गळ्यात. तुमचं? आमचं आलं तर काय नाही. तुमचं बी आलं? आमचं झालं तेवढं. तुमचं वय किती आहे? आमचं वय आता असून 50. तुमचं 50? कुठलं आहे तुमचं? हे किती असेल दादा? 60च्या पुढे. 60च्या पुढे असेल. हे अर्धा पास आहे का? नाही का? आम्ही शाळा शिकलेले नाही. शाळा शिकले नाही का? बरं बरं, चालते. जाऊ का मग पुढं? धन्यवाद खूप खूप. रामकृष्ण. थँक्यू म्हणा. थँक्यू. वेलकम. रामकृष्ण. मंडळी तुम्ही पाहिलं चमत्कार कशाला म्हणतात तर चमत्कार याला म्हणतात. कोण कुठल्या वेळी कसा धावून येईल आपल्याला सांगता येत नाही. तुमच्याही आयुष्यात असा कुठला प्रसंग आला असेल ज्यावेळेस तुम्हालाही वाटलं असेल की आता सगळी दारं बंद झाली आहेत आणि अचानक कोणीतरी तुम्हाला एक हात दिला असेल मदतीचा, तर तो प्रसंग आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला नक्की विसरू नका. सोबतच हा व्हिडिओ आवडला का तेही सांगा. आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा नक्की विसरू नका. धन्यवाद.